नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा आपल्यामध्ये स्वागत आहे. आजची भरती म्हणजे बृहन्मुंबई महानगरपालिका आणि ठाणे महानगरपालिकेअंतर्गत आता नवीन पदभरती निघालेली आहे. लागताच तुम्हाला 30,000 ते 60,000 प्रति महिना सॅलरी भेटणार आहे. या व्हिडिओमध्ये तुम्हाला याबद्दल संपूर्ण माहिती बघायला भेटणार आहे. त्यामुळे व्हिडिओपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब नक्कीच करा. जर तुम्ही अजूनपर्यंत समाज कल्याण विभागाअंतर्गत 7,300 पदांची जी नवीन पदभरती निघालेली आहे ती जर नसेल बघितली तर मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्यावर सुद्धा लिंक देत आहे, तुम्ही ती पडून नक्की बघा किंवा चॅनलमध्ये जाऊन बघू शकता. तर चला आजच्या भरतीकडे वळत बघा. स्क्रीनमध्ये तुम्हाला सर्वप्रथम बृहन्मुंबई महानगरपालिकेची जाहिरात दिसत आहे. त्यानंतर आता तुम्हाला ठाणे महानगरपालिकेची जाहिरात दिसत. पहिल्यांदा आपण बृहन्मुंबई बघूयात आणि नंतर ठाणे महानगरपालिकेची सविस्तर माहिती बघूयात. बघा, बृहन्मुंबई महानगरपालिकेअंतर्गत ग्रुप डी संवर्गातील कामगार या पदाकरता पदभरती निघालेली आहे. यामध्ये पदसंख्या असणार आहे 38. तुमची शैक्षणिक पात्रता ही फक्त 10वी पास असणार आहे. वय मर्यादा ही 18 ते 43 वर्ष असणार आहे आणि अर्ज शुल्क हे राखीव प्रवर्गासाठी 1,000 रुपये व मागासवर्गीय प्रवर्गासाठी 900 रुपये असणार आहे. तुमचं नोकरीचं ठिकाण हे मुंबई असणार आहे व अर्ज करण्याची पद्धती पूर्णपणे ऑनलाईन असणार आहे. तर बघा, प्रति महिना तुम्हाला सॅलरी ही 18,000 ते 56,900 पर्यंत भेटणार आहे. तुमचं अर्ज करण्यासाठी रेडी झालेली आहे व अर्ज करण्याची लास्ट डेट ही 18 फेब्रुवारी 2026 असणार आहे. आता बघा, ठाणे महानगरपालिकेअंतर्गत कोणत्या पदाची वेकेन्सी निघालेली आहे. बघा, स्क्रीनवर तुम्हाला पुन्हा एकदा संपूर्ण जाहिरात दिसत आहे. पदाचे नाव असणारे पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी आणि अर्धावेळ वैद्यकीय अधिकारी. पदसंख्या असणार आहे येथे 32. वय मर्यादा ही तुमची 18 ते 69 वर्षे असणार आहे. नोकरीचं ठिकाण हे पूर्णपणे ठाणे असणारे. अर्ज शुल्क हे खुल्या प्रवर्गासाठी 750 रुपये आणि राखीव प्रवर्गासाठी 500 रुपये ही तुमची अर्ज शुल्क असणार आहे. निवड प्रक्रिया पूर्णपणे मुलाखतीवरती असणार आहे. अर्ज करण्याची पद्धती पूर्णपणे ऑफलाईन असणार आहे. बघा, स्क्रीनवरती तुम्हाला संपूर्ण पत्ता दिसत आहे. तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता किंवा एखाद्या कागदावरती लिहून ठेवा, कारण की तुम्हाला तो परत लक्षात राहणार नाही. बघा, शैक्षणिक अर्हता काय असणार आहे. पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी या पदाकरता तुम्हाला MBBS विथ तुमचं MMC रजिस्ट्रेशन असणे आवश्यक असणार आहे आणि अर्धावेळ वैद्यकीय अधिकाऱ्यासाठी सुद्धा MBBS विथ तुमचं MMCचं रजिस्ट्रेशन असणे आवश्यक असणार आहे. बघा, आता कोणत्या पदासाठी किती रिक्त जागा असणार आहे. पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी या पदाकरता 11 जागा रिक्त असणार आहेत आणि अर्धावेळ वैद्यकीय अधिकारी या पदाकरता 21 जागा येथे रिक्त असणार आहेत. बघा, तुम्हाला आता सॅलरी किती भेटणार आहे. पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी या पदाकरता तुम्हाला प्रति महिना 60,000 सॅलरी भेटणार आहे व अर्धावेळ वैद्यकीय अधिकारी या पदाकरता तुम्हाला 30,000 प्रति महिना सॅलरी भेटणार आहे. ॲप्लिकेशन लास्ट डेट बघा काय असणार आहे, तर 5 फेब्रुवारी 2026 ही तुमची येथे अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख असणार आहे. बघा, आता असे कोणते डॉक्युमेंट आहेत जे तुमच्याकडे असणे आवश्यक असणार तर तुम्ही येथे अप्लाय करू शकता. तर सर्वप्रथम आपण बृहन्मुंबई महानगरपालिकेअंतर्गत जी पदभरती निघालेली त्याच्याबद्दल बोलत. फोटो, सिग्नेचर, आधार कार्ड, पॅन कार्ड. त्यानंतर तुम्ही कास्टमध्ये असाल तर कास्ट सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिनल आणि तुमचं 10वीचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असणे आवश्यक असणार तर तुम्ही येथे अप्लाय करू शकता. बघा, ठाणे महानगरपालिकेमध्ये सेमच असणार आहे, फक्त तुमचं इथे MBBS सर्टिफिकेट तुमच्याकडे असणे आवश्यक असणार तरच तुम्ही इथे अप्लाय करू शकता. जर तुमच्याकडे एक्सपिरियन्स सर्टिफिकेट असेल तरी तुम्ही इथे तुमच्या अर्जासोबत त्याची झेरॉक्स काढून पाठवू शकता. मित्रांनो, जे कोणी पण यासाठी पात्र असेल त्यांना नक्कीच फॉर्म भरा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब नक्कीच करा. डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला ॲप्लिकेशन लिंक आणि नोटिफिकेशन लिंक भेटून जाईल.